नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार कॉल फॉरवर्डिंग कशा पद्धतीतून बंद करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकदम सिंपल आहे। तुमचं भले BSNL सिम असो, आयडिया सिम असो किंवा वोडाफोन सिम असो किंवा जिओ कुठलेही सिम असेल तर तुम्ही इझिली कॉल फॉरवर्डिंग बंद करू शकणार आहात। हे कसं करायचं ते सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। कॉल फॉरवर्डिंग म्हणजे काय सगळ्यात पहिले सांगतो। जर तुमचं मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग जर ऑन असेल, ज्यावेळेस तुम्हाला कोणाचा कॉल आला आणि जिथे ती कॉल फॉरवर्डिंगच्या तिथे कोणाचा नंबर जर ॲड असेल तर जो की कॉल फॉरवर्डिंगचा जो की नंबर असेल त्यावर तुमचा जे काही कॉल ट्रान्सफर होणार आहे। तर हे कसं बंद करायचं असतं, काय डिटेल्स सांगणार, फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। एकदम सिंपल आहे आणि कशा पद्धतीतून काय कॉल फॉरवर्डिंग बंद करायचं असतं आणि ॲक्टिव्ह आहे का नाही सगळ्यात पहिले कसं माहिती करून घ्यायचं कॉल फॉरवर्डिंग ते तुम्हाला मी सांगणार आहे। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा आणि एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जर तुमचं कॉल फॉरवर्डिंग जर असेल तर इझिली तुम्ही माहिती करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही कॉल फॉरवर्डिंग बंद सुद्धा करून घेऊ शकता। कशा पद्धतीतून काय करायचं सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमचं डायल पॅड आहे ते ओपन करून घ्यायचा आणि इथे तुम्हाला सगळ्यात पहिले एक मी तुम्हाला कोड दिला आहे, म्हणजे जो की नंबर आहे तो तुम्हाला इथे सर्च करायचा आहे। जसं की #, अशा पद्धती जो की कोड आहे तो तुम्हाला इथे अशा पद्धतीतून टाकून घ्यायचा आणि कॉलवर क्लिक करायचं। ओके, कॉलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल। जसं की बघू शकता कॉल फॉरवर्डिंगची सगळं काय डिटेल्स भेटून जाईल। इथे व्हॉइस दिसत असेल तुम्हाला, इथं नो फॉरवर्डिंग जर तुमचा इथे सगळं डिटेल्स दिसेल, इथे बघू शकता जे की व्हॉइस लिहिलं आहे तिथे जर कोणाचा नंबर जर ॲड असेल तर समजायचं की जो की कॉल फॉरवर्डिंग आहे तो तुमचं इथे स्टार्ट आहे, म्हणजे जे की तुमच्या मोबाईलमध्ये चालू आहे। इथे बघू शकता खाली पण नो फॉरवर्डिंग आहे, तिथे जर तुमचा असेल तर तिथे तुम्हाला समजेल की फॉरवर्डिंग अशा पद्धतीचं लिहून येईल आणि इथं व्हॉइस जी केलेलं आहे तिथे जो की ज्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये तुमचं जी की कॉल फॉरवर्डिंग चालू आहे, ज्याचा नंबर तुम्ही ॲड केला असेल किंवा तुमच्या व्यक्तीने कुणीही तुमच्या मोबाईलमध्ये जर ॲक्टिव्ह केला असेल तर तुम्हाला इथे त्याचा नंबर आहे तो इझिली इथे दिसून जाईल आणि त्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आणि त्या नंबरची सुद्धा तुम्ही डिटेल्स काढू शकता। हे झालं तुम्हाला सगळ्यात पहिले तर ही माहिती करून घ्यायचं की आपल्या मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग ऑन आहे का नाही। हे झालं सगळ्यात पहिले तर तुमचं जर कॉल फॉरवर्डिंग जर ऑन असेल तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा कोड देतो जो की बघू शकता # अशा पद्धतीने दाबायचा आहे आणि इथे 21# आणि इथे अशा पद्धतीने डायल करून घ्यायचा। ओके, डायल केल्यानंतर जी की कॉल फॉरवर्डिंग इथे बघू शकता सक्सेसफुल येईल। ओके करून घ्या, जी की कॉल फॉरवर्डिंग आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे आणि जो की तुम्हाला सगळ्यात पहिले तर माहिती करून घ्यायचा आपल्या मोबाईलवर सगळ्यात पहिले तर कॉल फॉरवर्डिंग चालू आहे का नाही हे सगळ्या डिटेल्समध्ये मी सांगितलं आहे। एकदम सिंपल आहे। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्हाला आता समज असेल की कशा पद्धतीने मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग आहे का नाही ते माहिती करून घ्या। एकदम सिंपल आहे। हे दोन्ही पण कोड मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत आणि कमेंट्समध्ये पण मी दिले आहेत, तेथून इझिली तुम्ही माहिती करून घेऊ शकता किंवा स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसले असतील। हाय हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यात जर तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग कशा पद्धतीतून करतात जर ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।